नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल गांधींच्या तोंडी प्रेमाची आणि विश्वासाची भाषा. मित्र हो, काँग्रेसचे नेते आणि रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा आपल्याकडे ठेवायचं आणि वायनाडमधून खासदारकीचं त्यागपत्र द्यायचं असं ठरवलं आहे. त्यानिमित्तानं त्यांनी वायनाडवासियांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र वाचण्यासारखं आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. नेहरूंनी कारागृहातून इंदिरा गांधींना पत्र लिहिली होती, ती प्रसिद्ध आहेत. तसंच थोडंफार हे पत्र आहे. या पत्रामध्ये वायनाडवासियांचे आभार राहुल गांधींनी मानलेत आणि आपल्याला वायनाड सोडताना अतिशय दुःख होत आहे, पण नियमाप्रमाणे एकच मतदारसंघ ठेवता येतो म्हणून मी रायबरेलीतून उभं राहायचं ठरवलं आहे. पण वायनाडमधून माझी बहीण आता उभी राहणार आहे, मला जे प्रेम दिलं ते तिला द्या, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी 3 मुद्दे उपस्थित केलेत, ते मला महत्त्वाचे वाटतात. त्यांनी असं म्हटलं आहे की 5 वर्षापूर्वी मी जेव्हा वायनाडमधून उभं राहण्याचा निर्णय घेतला लोकसभेसाठी, तेव्हा मी आपल्याला पूर्णपणे अनोळखी होतो आणि तुम्ही मला पूर्णपणे अनोळखी होतात, तरी तुम्ही मला प्रेम दिलंत आणि विश्वास दिलात. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की गेली 5 वर्ष माझा आश्रय, माझं घर, माझं कुटुंब तुम्हीच होतात. मी तुमच्याशी पूर्णपणे त्या अर्थानं एकात्म झालो होतो. तिसरा मुद्दा असा आहे की मी रायबरेलीतून जरी आता लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असलो लोकांचं, तरी वायनाडवासियांना मी आश्वासन देऊ इच्छितो की देशामध्ये जो द्वेष आणि हिंसाचार पसरतो आहे तो कमी करण्यासाठी मी शर्थ करीन, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. आता या 3 मुद्द्यांचा आपल्याला जास्तीत जास्त समजूतदारपणे समाचार घेता येतो का पाहू. 5 वर्षापूर्वी मी अनोळखी होतो, तुम्ही मला अनोळखी होतात, असं राहुल गांधी म्हणतायत आणि तरीसुद्धा प्रेम आणि विश्वास वायनाडवासियांनी दाखवला याविषयी ते आश्चर्य व्यक्त करत आहेत, आनंदानं आश्चर्य व्यक्त करत आहेत. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की श्रीयुत राहुल गांधी, तुमच्या वडिलांनी तुमच्या आईशी लग्न करून त्यांना जेव्हा भारतात आणलं तेव्हा अनेक वर्ष भारताचं नागरिकत्व न स्वीकारता त्या पंतप्रधानाच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहत होत्या आणि तुमचे वडील गेल्यानंतर, त्यांचं अपघाती निधन झाल्यानंतर, तुमच्या आईला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून आणि जवळजवळ पंतप्रधान म्हणून, डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर किंवा मुख्य कळीचे सूत्रधार, मनमोहन सिंग तरी पंतप्रधान असले तरी सूत्र हलवणारी व्यक्ती म्हणून तुमच्या आईला त्यांनी स्वीकारलं. तुमच्या आईची काही ओळख नव्हती आणि तुमच्या आईला भारताची काहीही माहिती नव्हती. भारतातली राज्य कोणती असं तिला विचारलं तरीसुद्धा त्यांना सांगता आलं नसतं. त्यांना हिंदीसुद्धा बोलता येत नव्हतं. काय कारण असेल बरं, तुम्ही कधीतरी विचार केलात का? मी तुम्हाला कारण सांगतो. कारण हा देश हिंदूंचा आहे. तुमच्या आईला असं पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी लग्न करून पाकिस्तानमध्ये असं त्या पंतप्रधानाचं निधन झाल्यानंतर दुसरा पंतप्रधान होता आलं नसतं. पण हिंदूंनी तुमच्यावर नेहरू घराण्याची परंपरा, नेहरू घराण्याचा त्याग
नेहरू घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी उपसलेले कष्ट, यात थोडंफार स्मरण ठेवून कृतज्ञताबुद्धीनं तुमच्यावर पूर्णपणे विश्वास टाकला. त्या हिंदू समाजाविषयी, तुमच्या मातोश्री, तुमच्या भगिनी, तुम्ही स्वतः एक तरी कृतज्ञतेचा शब्द आत्तापर्यंत कधी काढलाय का? आणि हिंदूंच्या समस्या काय आहेत? हिंदू बहुसंख्याक असून त्यांना दुय्यम दर्जाचं नागरिकत्व या देशात, त्या दुय्यम दर्जाच्या नागरिकत्वाप्रमाणे त्यांना जगावं लागतं आहे. त्याची कारणं काय आहेत? तुम्ही कधीतरी विचार केलात का? तुम्ही करावा असं मला वाटतं. दुसरा मुद्दा तुमचा काय आहे की गेली 5 वर्ष माझा आश्रय, माझं घर आणि माझं कुटुंब तुम्हीच होतात. हा एक नवीन साक्षात्कार तुम्हाला झाला आहे. आजपर्यंत नेहरू घराण्याची समजूत अशी आहे की आमचं घर म्हणजे नेहरू घराणं हेच सगळ्या देशाचं आश्रयस्थान झालं पाहिजे. हेच सगळ्या देशाचं कुटुंब, आमचं कुटुंब म्हणजे सगळा देश, अशी तुमची भावना होती. तुम्ही लोकांकडे त्याच दृष्टीनं बघत होता. आज पहिल्यांदा तुम्हाला साक्षात्कार झाला आहे की वायनाडमध्ये, केरळमध्ये सुद्धा आपलं घर असू शकतं, तिथले लोकसुद्धा आपलं कुटुंब असू शकतं. सगळ्या देशाची तुम्ही नातेसंबंध जोडायला निघालाय. तो साक्षात्कार ताजा आहे. हा साक्षात्कार फार पूर्वी तुम्हाला व्हायला पाहिजे होता की आपण ज्या देशाचं नेतृत्व करतो त्या देशाचे लोक अत्यंत उदारमनस्क, अत्यंत सहिष्णू असे आहेत, क्षमाशील आहेत. जुनी भांडणं ते उकरून काढत नाही, हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. तिसरा मुद्दा काय आहे? तुम्ही वायनाडवासियांना असं आश्वासन दिलं आहे की या देशात जो द्वेष आणि हिंसाचार पसरतो आहे तो आपण कमी करूया, त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूया. या देशात द्वेष आणि हिंसाचार पसरतो आहे हे तुमचं विधान राहुल गांधी खरं आहे, सत्य आहे. पण ते कोण पसरवतंय हे जोपर्यंत तुम्ही शोधून काढत नाही तोपर्यंत तुम्ही ते कमी कसं करणार? कोण पसरवतंय द्वेष आणि कोण पसरवतंय हिंसाचार? हिंदू पसरवत आहेत. एक तरी उदाहरण तुम्ही द्या. मग कोण पसरवतंय? 370 अनुच्छेद रद्द केल्यामुळे द्वेष वाढला का कमी झाला? काश्मीर हा स्वतंत्र ठेवला. द्वेष कशामुळे होतो? द्वेष फुटीरतेमुळे होतो. फुटीरतेची भावना कोणाकडे? तुम्ही आता देशाचं नेतृत्व करू पाहताय. काँग्रेस जर निवडून आली असती तर तुम्ही पंतप्रधान झाला असतात असं अनेक नेते म्हणत होते. त्यामुळे तुम्हाला भारताचा इतिहास माहिती पाहिजे. मुस्लिम लीगचा 1910चा ठराव असा आहे की जर हिंदू संस्कृतीत आपल्याला पूर्णपणे विलीन व्हायचा धोका टाळायचा असेल तर प्रत्येक विषयात हिंदूंशी आपण फटकून वागलं पाहिजे. जे हिंदूंना अमृत ते आपल्याला विष वाटलं पाहिजे. त्यामुळे हिंदूंशी कुठल्याही प्रकारे जुळवून घ्यायचं नाही. आता हा जो 1910चा ठराव आहे हा प्रेम वाढवणारा आहे का कमी करणारा आहे? हा हिंसाचार वाढवणारा आहे का कमी करणारा आहे? तेव्हा तुम्ही मुस्लिम मानसिकता जी आहे ती बदलायला हवी आहे. यावर तुम्ही कधी भर देणार आहात? मला असं वाटतं की त्या दृष्टीनं तुम्ही हिंसाचार हा कोण करते? काँग्रेसनं हिंदू आतंकवाद असा शब्द काढला, पण आहे का हो हिंदू आतंकवाद या देशामध्ये? तुम्ही विचार करा. या देशामध्ये इस्लामी आतंकवाद आहे. इस्लामी आतंकवादाच्या भूमिकेमुळं देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची परिणती अखंड भारतात न होता द्विखंड भारतात विभाजनामध्ये, पाळणीमध्ये झाली. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशी घोषणा आहे 47ची.
मुस्लिम लीगची. कोण पसरवतंय? तुम्ही बघा ना, सगळे दंगे होत आहेत वगैरे. तुमच्या आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ब्रह्मानंद रेड्डी गृहमंत्री होते आणि त्यांना लोकसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर्षी देशात 23 दंगे झाले होते. ते दंगे कोणी केले? आणि ब्रह्मानंद रेड्डींचं उत्तर असं आहे की 23 पैकी 22 दंगे पाकिस्तानी मनोवृत्तीतून झालेले आहेत आणि एका दंग्याचा संबंध लावायचाच म्हटला तर संघाशी लावता येऊ शकतो, असं ब्रह्मानंद रेड्डींचं उत्तर आहे. तुम्हाला आणखीन पुरावे काय पाहिजेत? या देशामध्ये हिंसाचार, अविश्वास, प्रेमाचा अभाव पाकिस्तानी मनोवृत्ती पसरवते आहे. कारण त्यांना अखंड भारत नको आहे. त्यांना भारतात अनेक पाकिस्तानं निर्माण करायची आहेत. आणि पुढच्या वर्षी संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 100 वर्ष संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखंड भारतासाठी, एकात्म भारतासाठी, समरसता पूर्ण भारतासाठी हाडाची काढं करतोय. तुम्ही संघाला एकदा तरी समजून घ्या. संघाच्या नेत्यांची चर्चा करा. तुम्ही संघाचा द्वेष करताय. तर द्वेष तुमच्या मनातून अजून तुम्ही काढून टाका. आता हा जो व्हिडिओ मी करतो आहे तो राहुल गांधींमध्ये सुधारणा होईल या भ्रमापोटी करत नाही आहे. तर राहुल गांधींचं वायनाडचं जे पत्र आहे ते पत्र वाचून हिंदूंच्या मनामध्ये काय भावना आल्या पाहिजेत आणि हिंदूंनी राहुल गांधींना काय प्रश्न विचारले पाहिजेत हे हिंदूंना थोडंफार कळावं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. राहुल गांधींमध्ये सुधारणा होईल असं मला आत्ता तरी वाटत नाही आहे. जरी मी अखंड आशावादी असलो तरी हा व्हिडिओ हिंदू मानसिकतेला उद्देशून आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.